नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 15 एप्रिल 2024 ते 21 एप्रिल 2024 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी. चंद्र राशीपासून शनी एकादश भावात स्थित होण्याच्या कारणाने कार्यक्षेत्र आणि निजी जीवनाला वेगळे ठेवून चालणेच या सप्ताहात तुमच्यासाठी उत्तम राहील. कारण शक्यता आहे की निजी जीवनाच्या कारणाने तुम्ही आपल्या करिअरला घेऊन काही निष्काळजी होऊ शकता. यामुळे तुम्हाला आपल्या विकासात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. या सप्ताहात तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांना आपल्या मेहनतीने फळ मिळतील आणि यामुळेच तुम्हाला अनुकूल परिणाम प्राप्त करण्यात मदत मिळेल. म्हणून या वेळेचा उत्तम लाभ घेऊन मन लावून फक्त अभ्यासात लक्ष द्या. या सप्ताहात तुम्हाला स्वतःला फिट ठेवण्यासाठी जास्त मेहनत करावी लागणार नाही, कारण या काळात तुम्हाला भाग्याची साथ मिळेल. या कारणाने तुम्ही आपल्या आरोग्याला उत्तम ठेवण्यासाठी कमी प्रयत्नही कराल, तेव्हाही तुम्ही स्वतःला उत्तम ठेवण्यात यशस्वी होऊ शकाल. जर तुम्ही विवाहित आहे तर तुम्हाला या पूर्ण सप्ताहात आपल्या संतांच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. यामुळे तुम्हाला अपेक्षेपेक्षा अधिक आर्थिक तंगी होईल. म्हणून या गोष्टीला घेऊन एकटेच सामोरे जाण्याऐवजी आपल्या साथीबरोबर या मुद्द्याला घेऊन तुम्ही काही चर्चा करू शकता. तुम्ही घरगुती गोष्टीतून पळ काढताना दिसाल, परंतु या सप्ताहात असे करणे तुमच्यासाठी काही कठीण होऊ शकते. कारण कुठल्याही किमतीत या काळात तुम्ही घरातील जबाबदाऱ्या सोडू शकत नाही, म्हणून तुम्हाला समस्या होऊ शकतात. उपाय: नियमित 23 वेळा ओम नमो नारायणाचा जप करा. वृषभ राशी. या आठवड्यात कुटुंबातील एखादा सदस्य तुमच्यावर तणाव देऊ शकतो. अशात परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी त्याच्या मर्यादा निश्चित करणे आपल्यासाठी एकमेव आणि उत्तम पर्याय ठरेल. चंद्र राशीपासून दशम भावात शनी स्थित होण्याच्या कारणाने या पूर्ण सप्ताहात तुम्ही अधिक जबाबदारीने कार्यक्षेत्रात प्रत्येक कार्याला कराल. याच्या मदतीने तुम्ही कार्यस्थळी आपले उत्तम प्रदर्शन करण्यातही यशस्वी व्हाल. तुमच्या राशीतील काही जातकांना या काळात काही विदेशी कंपनीसोबत जोडण्याची संधीही प्राप्त होऊ शकते. या सप्ताहात आपल्या निजी जीवनात स्थिती असामान्य असल्याने आपले मन अभ्यासात अधिक लागेल. यामुळे तुम्हाला आपले लक्ष भ्रमित होण्यापासून आराम मिळू शकेल आणि तुम्ही या परिणामस्वरूप आपल्या परीक्षेत यशाकडे जाताना दिसाल. या सप्ताहात तुमच्यावर काही अधिक भावूक गोष्टी राहतील. यामुळे तुम्ही दुसऱ्यासोबत मोकळेपणाने संवाद करण्यात संकोच करू शकता. धनाने जोडलेली कुठलीही जबाबदारी तुमच्या राशीतील लोकांना या सप्ताहात घेणे टाळले पाहिजे. कारण असे तर चंद्र राशीपासून एकादश भावात राहू उपस्थित होण्याच्या कारणाने या काळात तुम्हाला बऱ्याच ठिकाणी अचानक धनप्राप्ती होण्याचे योग बनत आहेत. परंतु तुम्हाला यावेळी धनाचा वापर करण्याच्या आधी चांगल्या प्रकारे स्वतःला प्रत्येक स्थितीसाठी तयार करण्याची आवश्यकता असेल. उपाय: गुरुवारी बृहस्पती ग्रहासाठी यज्ञ हवन करा. मिथुन राशी. या सप्ताहात कोणी नातेवाईकांच्या द्वारे काही मंगल कार्याचे आयोजन तुमच्या कुटुंबाच्या लक्षाचे मुख्य केंद्र असेल.
यासोबतच शक्यता आहे की या काळात कोणी लांबच्या नातेवाईकाकडून आकस्मिक चांगली गोष्ट तुमच्या पूर्ण कुटुंबाला आनंदाचे क्षण देईल. ही वेळ तुमच्या करिअरमध्ये उन्नती घेऊन येईल, परंतु तुम्हाला सल्ला दिला जातो की यशाचा नाश तुमच्या मनावर काबू करू देऊ नका. आपले धैर्य हरवू नका आणि घाईगर्दीत येऊन कुठलाही निर्णय घेऊ नका. बऱ्याच विद्यार्थ्यांची आधीची मेहनत ज्यांना ते व्यर्थ समजत होते ते या सप्ताहात रंग आणेल, कारण या काळात तुम्ही आपल्या शिक्षकांना आपले ज्ञान आणि समजाने प्रभावित करण्यात यशस्वी राहाल. यामुळे तुम्हाला त्यांची मदत मिळू शकेल आणि तुम्ही येणाऱ्या परीक्षेत उत्तम प्रदर्शन करण्यात समर्थ व्हाल. या सप्ताहात चंद्र राशीपासून बृहस्पती एकादश भावात स्थित होण्याच्या कारणाने तुम्हाला आपल्या व्यस्त आयुष्यातून काही क्षण काढून आराम करण्याची आणि जवळच्या मित्र व कुटुंबासोबत आनंदाचे काही क्षण घालवण्याची आवश्यकता आहे, कारण यामुळे तुमच्या आरोग्य जीवनावर सकारात्मक प्रभाव पडण्याची शक्यता दिसेल. शक्यता आहे की या सप्ताहात तुम्ही काही पैसे ATMने काढू शकता, परंतु काही कारणास्तव ते पैसे किंवा तुमचे पाकीट हरवू शकते. म्हणून तुम्हाला या प्रकारच्या विपरीत परिस्थितीने बचाव करण्यासाठी स्वतःला सावधान ठेवण्याची आवश्यकता असेल. तुमच्या या गोष्टीमध्ये सावधानी कमी असल्याने तुम्हाला नुकसान होऊ शकते. उपाय: नियमित प्राचीन पाठ विष्णू सहस्त्रनामाचा जप करा. कर्क राशी: या सप्ताहात चंद्र राशीपासून दशम भावात बृहस्पती स्थित होण्याच्या कारणाने ज्याही जातकांची आर्थिक स्थिती डोलावेल त्यांना आपल्या नातेवाईकांचे सहयोग मिळेल, कारण तुम्हाला जवळचे किंवा नातेवाईकांची गरज पडल्याने आर्थिक मदत मिळू शकेल. यामुळे तुम्ही प्रत्येक विपरीत स्थितीचा सामना करण्यात स्वतःला सक्षम कराल. आपल्या नातेवाईक आणि मित्रासोबत आपल्या संबंधावर सुधार येईल आणि त्याच दिशेत प्रयत्न करा. सामाजिक उत्सवात तुमचा सहभाग तुम्हाला समाजातील बऱ्याच प्रभावशाली व्यक्तींच्या संपर्काला आणण्याची संधी देईल. अशात या सर्व संधींना आपल्या हातातून जाऊ देऊ नका. त्याचा उत्तम लाभ घेण्याचा प्रयत्न करा. ते विद्यार्थी जे विदेशातील कुठल्या चांगल्या कॉलेजमध्ये जाऊन आणि आपले उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांना ही संधी या सप्ताहात मिळण्याची प्रबळ शक्यता आहे. अशा तुम्हाला आपल्या स्मरणशक्तीमध्ये वृद्धी हेतू सकाळी उठून विषयांचा अभ्यास करण्याचा सल्ला दिला जातो. चंद्र राशीपासून शनी अष्टम भावात विद्यमान होण्याच्या कारणाने रक्तदाब, मधुमेह किंवा स्थूलत्वाच्या पेशंटला या सप्ताहात आपली खास काळजी ठेवण्याची आणि योग्य व वेळेनुसार औषध उपचार करण्याची आवश्यकता असेल. सोबतच जर तुमच्या कोलेस्टेरॉलमध्येही समानता आहे तर त्याला काबूत ठेवण्याचाही प्रयत्न तुम्हाला यावेळी केला पाहिजे. असे करण्याने तुम्ही आरोग्याने जोडलेले बरेच लाभदायक परिणाम प्राप्त करू शकाल. उपाय: नियमित 17 वेळा ओम मांडाय नमःचा जप करा. सिंह राशी: या सप्ताहात चंद्र राशीच्या संबंधात शनी 7व्या भावात उपस्थित असण्याच्या कारणाने बऱ्याच शुभ ग्रहांच्या प्रभावाने तुमची इच्छाशक्ती प्रबळ होईल. याच्या मदतीने तुम्ही आपल्या पेशावर जीवनात नवीन उपलब्ध मिळवून देण्यात यशस्वी व्हाल. या काळात तुम्हाला बऱ्याच अशा संधी मिळणार आहेत ज्यांच्या मदतीने
करिअरच्या बाबतीत ही वेळ तुमच्या राशींसाठी नोकरी पेशा जातकांसाठी खूप आनंदी व्यतीत होईल. ते विद्यार्थी जे विदेशातील कुठल्या चांगल्या कॉलेजमध्ये जाऊन आपले उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहत आहेत त्यांना ही संधी या सप्ताहात मिळण्याची शक्यता आहे. तुमचे आरोग्य जर उत्तम आहे तर तुम्ही जीवनातील प्रत्येक पक्षाचा आनंद घेऊ शकता. या काळात या राशीतील अधिकतर जातक या गोष्टीवर अंमल करून त्यांच्या खराब सवयीमध्ये सुधार करण्याचा प्रयत्न कराल. या राशीतील ते जातक जे आतापर्यंत बेरोजगार होते त्यांना या सप्ताहात चंद्र राशीपासून नवम भावात बृहस्पती उपस्थित असण्याच्या कारणाने इच्छेनुसार नोकरी मिळण्याची शक्यता दिसत आहे. यामुळे त्यांच्या खराब आर्थिक स्थितीमध्ये वाढ होईल. सोबतच ते आपले कर्ज चुकवण्यात यशस्वी राहतील. म्हणून नोकरीच्या शोधात आपले प्रयत्न कायम ठेवणे यावेळी आपल्यासाठी योग्य राहील. या आठवड्यात तुम्हाला कुटुंबासमवेत वेळ घालवण्याची संधी मिळेल. यावेळी आपल्याला समजेल की घरातील मुले त्यांच्या शिक्षणापेक्षा खेळ खेळण्यात जास्त वेळ घालवत आहेत, ज्यामुळे आपण निराश व्हाल आणि आपण या दिशेने योग्य निर्णय घेऊन त्यांच्यासाठी काही कठोर निर्णय बनवू शकता. उपाय: गणेश चालीसाचा नियमित पाठ करा. कन्या राशी. चंद्र राशीपासून बृहस्पती अष्टम भावात स्थित होण्याच्या कारणाने करिअरच्या दृष्टीने या कालावधीच्या वेळी तुम्हाला कुठल्याही कार्याला नंतरसाठी न टाळता अनावश्यक उशीर करण्यापासून बचाव करावा लागेल. कारण तेव्हाच तुम्ही कार्यक्षेत्रात आपल्या सिनियर्सचे सहयोग आणि कौतुक प्राप्त कराल. विद्यार्थ्यांसाठी हा सप्ताह तसा तर मिश्रित परिणाम देणारा सिद्ध होईल, परंतु अधिक अंशरूपात तुमच्यासाठी ही वेळ सामान्यपेक्षा चांगली राहण्याचे योग दिसत आहेत. खास करून जर तुम्ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, चिकित्सा, विज्ञान, विधी तसेच कायद्याचे, फॅशन डिझायनर, इंटेरियर डेकोरेशन इत्यादी जशा विषयांचा अभ्यास करत आहात तर हा सप्ताह तुमच्यासाठी फायदेशीर सिद्ध होण्यासोबतच तुमच्यासाठी जीवनात पुढे जाण्यासाठी शुभ संधी घेऊन येत आहे. या सप्ताहात तुमच्यावर कामाचा अतिरिक्त बोजा तुमचे आरोग्य बाधित करू शकते. अशात आपल्या व्यस्त जीवनात काही वेळ काढून आपल्या शरीराला आराम द्या. चंद्र राशीपासून शनी 6व्या भावात स्थित होण्याच्या कारणाने आर्थिक बाबतीत तुमच्या राशीतील जातकांसाठी हा सप्ताह बराच चांगला असण्याची शक्यता आहे. कारण या काळात बऱ्याच ग्रहांची दृष्टी तुमच्या कमाईला वाढवण्यात आणि तुमच्या संचित धनमध्ये जोडण्यासाठी तुम्हाला अनेक संधी प्रदान करण्याचे कार्य करेल. आपले कुटुंब किंवा मित्र सोबत कुठे पिकनिकला जाण्यासाठी हा सप्ताह उत्तम आहे. हे फक्त न तुमचे मन हलके करेल तर यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत आपल्या संबंधांना अधिक उत्तम करण्यातही यशस्वी होऊ शकाल. उपाय: ओम गुरवे नमः नियमित 21 वेळा जप करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.